नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, हिंदू धर्मशास्त्रामध्ये मंत्रशास्त्र आहे आणि हे मंत्रशास्त्र अतिशय प्रभावी आहे। मंत्र जर योग्य पद्धतीने जपले तर ते मंत्र कार्य करत असतात। आज आपण अशा एका महाशक्तिशाली मंत्राविषयी चर्चा करणार आहोत, जो मंत्र देवीच्या समस्त मंत्रामध्ये प्रचंड शक्तिशाली समजला जातो आणि तो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। हा मंत्र सर्वसाधारणपणे प्रत्येक जणच जपत असतो आणि या मंत्राचे अनेक लाभ प्रत्येकाला होत असतात, परंतु खरं पाहिलं तर या मंत्राचा अर्थ काय हे जास्त करून आपणाला समजत नाही आणि बरेच लोक असे समजतात की हा मंत्र केवळ महाकालीचा किंवा काली मातेचा आहे, परंतु या मंत्रामध्ये नक्की कोणकोणत्या देवता विराजमान आहेत हे आपण या मंत्राचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल। या मंत्रामध्ये पहिला शब्द आहे ओम। आता ओम या शब्दाचा अर्थ असा होतो की ओम म्हणजे परमात्मावाचक शब्द आहे। सर्व व्यापक परमेश्वराला ओम या शब्दानं संबोधले जाते, म्हणून पहिला शब्द ओम। त्यानंतरचा ऐं। ऐं हा बीज मंत्र आहे आणि हा मंत्र आहे महासरस्वती देवीचा। या मंत्रानं बुद्धी ज्ञान आपणाला प्राप्त होते आणि सूर्याचे तेज अग्नितत्व या मंत्रामध्ये आहे। आता यानंतरचा शब्द येतो ह्रीं। हा शब्द महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे। यातून ऐश्वर्य धनधान्य अशा काही गोष्टी आपणास उपलब्ध होत असतात आणि या मंत्रामध्ये आकाश तत्व विराजमान आहे। आता यानंतरचा शब्द आहे क्लीं। हा कालीचा शब्द आहे, कालीचा बीज मंत्र आहे आणि यापासून सर्व संकट शत्रू विनाश यांचा सर्वांचा विनाश होऊन आपल्यास यश मिळत असते। आता यानंतर चामुंडाय। हा शब्द या अर्थानं वापरला आहे की चंड आणि मुंड यांचा विनाश करणारी महाकाली, तसेच प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हींचा संहार करणारा असा एक शब्द आहे। म्हणजे चंडमुंड विनाशाईने आपण म्हणतो ना, त्यालाच म्हणतात चामुंडाय विच्चे। चामुंडाय म्हणजे हा शेवटी कालीला शब्द वापरला जातो किंवा दुर्गेला वापरला जातो। यानंतरचा शब्द येतो विच्चे। याचा अर्थ मी आपणास शरण आहे, समर्पित आहे। म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्रामध्ये महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिन्हींचे शक्ती आहेत। तसेच पहिल्यांदा ओम लावलाय म्हणजे अनंताची शक्तीसुद्धा या मंत्रात आहे। म्हणजेच हा मंत्र तिन्ही देवींचं एकरूप असा मंत्र आहे, परंतु क्लीं आणि चामुंडाय विच्चे हे दोनदा शब्द वापरल्यामुळं आपण हा मंत्र जास्ती करून कालीमातेला वापरत असतो। या मंत्रानं तिन्ही देवींची कृपा आपणावरती होत असते। हा मंत्र जपण्याची विशिष्ट पद्धत आहे। आता पहा, कोणताही मंत्र लयबद्ध पद्धतीनं म्हणता आला पाहिजे। तो कसाही म्हटला तर त्याचं एक ध्वनी निर्माण होत नाही। म्हणजे आपण कसा मंत्र म्हणतो, काही काही लोक पहा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं, असं नाही। यामध्ये प्रत्येक देवीचं बीज आहे, बीज मंत्र आहे। जसं की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। एका तालबद्ध पद्धतीने म्हणा। जसे की एखादी मशीन तालबद्ध आवाजामध्ये जर चालू असेल
किंवा एखादे म्युझिक तालबद्ध आवाजामध्ये चालू असेल तर आपल्या कानाला किती गोड वाटतं, आणि म्युझिक 5-5 मिनिटाला 1-1 मिनिटाला बदलत असेल तर ते ऐकू वाटत नाही. म्हणजे हा मंत्र तालबद्ध पद्धतीनं म्हणला पाहिजे. त्याचबरोबर या मंत्राचं अनुष्ठान करायचं असेल, हा मंत्र जपायचा असेल, अनेक लोक आहेत जे लाखो करोडोमध्ये हा मंत्र जपतात. परंतु याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग असा आहे की हा मंत्र जपत असताना जास्तीत जास्त करून हा मंत्र गुरुकडून घ्यावा आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली घ्यावा. आता हा मंत्र जपत असताना सर्वसाधारणपणे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला हा मंत्र जपला तर याचे फायदे खूप होतात. जपाला खाली बसताना जास्त करून लाल रंगाचं आसन घ्यावं. लाल रंग हा शक्तीचा प्रदर्शक आहे. समोर निरंजन लावावं. म्हणजे हा मंत्र जपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हा जपत असताना आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखालीच जपा. अनेक लोक हा मंत्र मोबाईलवरती किंवा स्पीकरवरती मोठ्या आवाजात लावतात आणि ऐकतात. ही फार मोठी चूक आहे असं नाही, परंतु याचे तोटे काय आहेत सांगतो. हा मंत्र ज्यावेळेला चालू असतो त्यावेळेला कोणी बाथरूममध्ये आंघोळ करत असतं, कोणी टॉयलेटमध्ये असतं, कोणी भाजी चिरत असतं, कोणी स्वयंपाक करत असतं आणि हा मंत्र चालू असतो. म्हणजे कळत नकळत या मंत्राचा अपमान होत असतो. तर काही लोक चालता फिरता काम करता सुद्धा हा मंत्र म्हणत असतात, परंतु नाही. नामस्मरण जे आहेत ते आपण चालता फिरता काम करता म्हणू शकतो, पण मंत्र जे आहेत ते बसून विशिष्ट वेळी, विशिष्ट काळी, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट पद्धतीनं आणि विशिष्ट स्वरामध्ये हे मंत्र जपावे लागतात. आणि या पद्धतीनं जर ते जप झाला तर त्याचं चांगले फायदे आपल्यास मिळतात, अन्यथा याचे साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात. म्हणून मंत्र हे चालता फिरता म्हणायचे नसतात, योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली घ्यायचे असतात. आणि एक फॅशन म्हणून ऐकणं हे योग्य नाही आहे. या मंत्रांचा अपमान होत असतो आणि हा मंत्र अतिशय शक्तिशाली असल्यामुळं हा गुरुच्या मार्गदर्शनाखाली घ्यावा, अन्यथा या मंत्राचे साईड इफेक्टसुद्धा आहेत. मी हा मंत्र अनेक लोकांना दिलेला आहे. याच्या पद्धती जपायच्या सांगितलेल्या आहेत. इथंसुद्धा मी व्हिडिओमध्ये ह्या पद्धती सांगितल्या असत्या, परंतु हे ऐकून तुम्ही घरी केलं असतं, त्याचे साईड इफेक्ट झाले असते. ते तुम्हाला प्रत्यक्षात माझ्या समोर येऊनच हा मंत्र घ्यावा लागेल. आणि हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. अवश्य याचं अनुष्ठान नक्कीच करावं प्रत्येकानं. त्याचबरोबर आपणा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की फेब्रुवारी 2024 मधील आपलं जे ध्यानयोग शिबिर आहे ते 18/2/2024 रोजी आहे, रविवारी. आणि या शिबिराला आपल्याला यायचं असेल तर या नंबरवरती ताबडतोब रजिस्ट्रेशन करा. जागा फार कमी राहिलेल्या आहेत. तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.